पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. एकदा या दुःखापासून मला वेगळं करा. कधी कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा, आणि कधी कधी म्हणतात हरिदासाची ये घरी जन्मांतरी, मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, किंवा उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ घ्या. महाराज म्हणले लक्षात ठेव, कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात, तर कधी कधी गर्भवासात येण्याचा आग्रह धरतात. महाराज ऐकणाऱ्या लोकांनी काय नेमकं कोणत्या निर्णयाकडे लक्ष द्यायचं, तर ऐका. महाराज म्हणले गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. बघा बोलत चला बसलेली मंडळी. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर काय होईल? बोला ना. बुडणार. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. हा माझा शब्द आहे. मी विज्ञान युगात बोलतोय, कायद्याच्या युगात बोलतोय, संविधानानं चालणाऱ्या देशात बोलतोय. मला याची माहिती आहे. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही बुडणार नाही. फक्त सांगड बांधून मारा. नसू द्या ना पोहणं, पोहणं नसू द्या, सांगड बांधून विहिरीत उडी मारा. बुडणार का तुम्ही? नाही बुडणार. तसं महाराज म्हणले गर्भवासात उडी मारा, दुःख होणार नाही, पण सांगड बांधून मारा. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नारायण नामाची सांगड बांधून उडी मारा. बुडण्याची भीती नाही, दुःख होण्याचं कारण नाही, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, हे बघा, एखाद्या माणसाला जर फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का? बोला. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमानं त्याला एक माणूस वाचू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीनं सिग्नेचरनं फाशी रद्द होते. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं देवा तू राष्ट्रपती आहेस ना, गर्भवासामध्ये दुःख आहे आम्हाला मान्य आहे, पण राष्ट्रपतीच्या सहीनं तेवढं दुःख थांबू शकतं ना, मग तेवढी सही करून पाठव आम्हाला. बरोबर आहे? तुझ्या हातात आहे ना, मग तेवढी सही करून पाठव. बरं अजून सोपं सांगतो चला. आपण एखाद्याचा खून जर केला, एखाद्याला मारून टाकलं, तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला. फाशीची शिक्षा होईल, आहे का? म्हणजे माणूस मारल्याची सजा काय आहे? बोला. बोला नाही तर द्यावी लागेल. हां बोला. माणूस मारल्याची सजा काय आहे? फाशी आहे. बरं फाशी देण्यासाठी माणूस असतो का मशीन असतं? माणूस असतो. त्याला जल्लाद म्हणतात, आहे का नाही? मला सांगा, आपण माणूस मारला तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा रोज माणसं मारतो, त्याला सरकारी पगार आहे. आता हे काही थोतांड नाही आहे, बरोबर आहे? फाशी देणारा रोज माणसं मारतो, त्याला सरकारी घर राहिलंय, सरकारी पगार आहे, त्याची देखरेख करायला सरकारची माणसं सोबत आहे. अरे एका संविधानावर चालणाऱ्या देशात असा वेगळा वेगळा न्याय असावा का? बोला. माणसं मारण्याची शिक्षा फाशी आहे ना, मग त्यानं काय जनावर थोडी मारलं? अहो आम्ही तर एकच मारलं. बरं न कळू द्यावे याच्या काळज्या घेतल्या. त्यानं तर 4 माणसासमोर टी व्ही ऑन कॅमेऱ्यासमोर, अहो जल्लाद असेल, सगळे असतील, जेलर असतील, सगळ्या समोर माणसं मारायला सुरुवात आहे त्याची. त्याला पगार काय? आता ही विचार करण्याचीच गोष्ट आहे ना. आजपर्यंत केला नसेल तुम्ही, पण आज आला असेल डोक्यात तुमच्या. खरं आहे, महाराज म्हणतो ते खरं आहे, ऐका नाही तर ऐका. आपण माणूस मारला तो सरकारच्या आणि कायद्याच्या विरोधात. ऐका, आपण माणूस मारला तो सरकारच्या आणि कायद्याच्या विरोधात, आणि त्यानं माणूस मारला सरकारची आज्ञा म्हणून. माझं बोलणं कळलं तुम्हाला? सरकारची आज्ञा म्हणून त्यानं माणूस मारला. लक्षात ठेवा बरं का. आता इथं गोगोश सरांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरण्याची परवानगी आहे का? बोला. नाही. पण त्यांनी आता जाता जाता सांगितलंय महाराजाची गाडी फुल करून दे. म्हणजे हे मी करावं याच्यासाठी नाही सांगितलं,
हे बघा, मग आता मग कामगाराला डोकं लावायचं काम आहे का? बोला, कामगाराला डोकं लावायचं काम आहे? हा, मग आता झालं असं योगायोगान तर चांगलंच आहे ते, पण मी असं सांगतोय तुम्हाला, उदाहरण आहे. विठाला गाडीत फुकट डिझेल भरून द्या असा नियम नाही, पण जर सरांना सांगितलं ही गाडी फुल करून द्या, तर कामगार तिथं डोकं लावू शकत, त्याला काय घेणं आहे? साहेबांचा आदेश आहे ना, मग आपल्याला काय टेन्शन आहे? किती लिटर होतो मोजणार नाही, काय होतो सांगणार नाही, बरोबर आहे? साहेबांचा आदेश आहे ना, तसं सरकारचा आदेश आहे ना याला मारायचा, त्याच्यात माझं काय काम आहे? तसं आम्ही इथं चाललो ना, ते आमच्या कामासाठी नाही, येतो जातो आम्ही देवाच्या सांगत. तुझ्या सांगण्यावरून जर जात असेल तर त्याची पगार मिळाली पाहिजे. तुझ्या सांगण्यावरून जात असेल तर सुखानं गेलो पाहिजे. दुःख होत असेल तर आम्हाला जाण्याचं कारण काय? आम्ही जाणार नाही, असा एक अर्थ घ्या. किंवा अजून अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. बोलत चला, चोरी होणं चांगलं का वाईट? बोला, वाईट. आता चोरी चांगली कशी असते मी तुमच्या पुढं आणून देतो. महिला मंडळ, एका चोरानं एका घरून चोरी केली. बोलत चला, एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिलं घर फोडलं, 10,000 रुपये मिळाले. 10,000त त्याचं समाधान झालं नाही, मग त्यानं दुसरं घर फोडलं आणि दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पुरुष मंडळ बोला, पहिल्या घरून किती मिळाले? 10, आणि दुसऱ्या घरून 5. आता संस्था आहे, शाळा आहे, मास्तर आहे, विद्यार्थी, म्हणून हीच भाषा बोलावं लागेल. ज्यांनी सप्ताह ठेवला ते शाळा अध्यक्ष आहेत, म्हणजे त्यांचे शाळा कॉलेज आहेत, आणि शाळेत हीच भाषा असते, विद्यार्थ्याशी संवाद असावा, कारण घेतलेला विषय समजत असतो. पहिल्या घरून मिळाले 10,000 आणि दुसऱ्या घरून 5, पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि या चोराला कळलं कोणीतरी जागं झालं. जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर ते पळून गेले तिथून. हा माणूस उठला, पाहतो तर काय रात्रीच 5,000 रुपये मोजून कपाटात ठेवले, चोरान कपाट तोडलं, चोर घेऊन गेला. रडत बसला, काय करावं आता? रडत बसला, जेमतेम 5,000 रुपये होते, चोर ते पण घेऊन गेला, आता काय करावं? तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहावं. झाला असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं. 10,000चं तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. गेले किती हजार? 5, आणि मिळाले किती? मग अशी चोरी होत असेल तर 2 टाइम होऊ द्या ना. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चांगली आहे ना. गर्भवासाचं दुःख आहे 9 महिने 9 दिवसाचं. आता मोठी चोरी कशी आणि छोटी कशी बघा. गर्भवासाचं दुःख आहे 5,000चं, म्हणजे 9 महिने 9 दिवसाचं, आणि आयुष्यभर भजन करायला मिळणारे हा मोठा लाभ त्याच्या पाठीमागे आहे. 9 महिने 9 दिवसाचं दुःख सहन करून जर आयुष्यभर भजन करायला मिळत असेल ना देवा, तर मी आनंदानं सहन करायला तयार आहे. म्हणू द्या थोडे दिवस गद्दार, पण मुख्यमंत्री होत असेल तर पळाय अडचण काय? होईल पुन्हा काय व्हायचं तर विठाला विठाला. पुढं मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस सहन करत असतो. म्हणून आम्हाला सुखाने गर्भवासात घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गायीन आवडी हिची माझी सर्व. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. तुकाराम महाराज अभंगामध्ये जगाच्या मालकाकडं मागणी करतात. लक्ष द्या, उद्या काला असल्यामुळं आज मागणी पर अभंग असावा असा संप्रदायाचा एक दंडक आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडं काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडं काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकाळा म्हणी धन्य तुची. महाराज म्हणले त्याच्यासारखा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. लक्षात ठेवा बरं का. मग आपल्याला काय द्यावं हे त्याला कळतं ना. हे बघा, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. आपल्याला जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. पण असं आहे, मंदिर भी एक गजब की जगह है,
इधर गरीब बाहर भीक मागते है और आमिर अंदर भीक मागते है. कळलं तुम्हाला? गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं आत जाऊन मागतात. बाहेरचा भिकारी म्हणतो रुपया 2 रुपये द्या आणि आत गेलेला भिकारी कोटीशिवाय मागत नाही. मग मोठा भिकारी कोणता? बोला बोला बोला. आतला. मग तुम्ही कुठले? बस तुम्ही तुमचा तपासा नंतर. विठाला विठाला. लक्षात ठेवा, बाहेरच्याचं समाधान आहे. महाराज म्हणले देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही, जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. यत करोषि यदश्नाशी यज्जुहोषि ददाशी यत यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती प्रहुत अश्नामी प्रयतात्मनः. पत्र, पुष्प, फल, तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण केल्याशिवाय मिळत नाही. सोपं सांगतो, संस्कृत कळत नसेल तर तपेवीन दैवत आणि दिधल्यावीन तुझे भी नहीं तर कोण सांगे. तुझे भी नहीं तर कोण सांगे. तुझे भी नहीं तर कोण सांगे. तुझे भी नाही तर कोण सांगे. तपे विन दैवत दिध्या विन प्राप्त हो. तुझे भी नहीं तर कोण सांगे. तुझे भी नाही तर कोण सांगे. तुझे भी नाही तर कोण. तपे विन दैवत दिध्या विन प्राप्त. तुझे भी नाही तर कोण सांगे. तुझे भी नाही तर कोण सांगे. तुझे भी नाही तर कोण माझ्याकडे लक्ष द्या. काय गोड महाराजासाठी टाळ्या वाजवा एकदा. गोड गोड, अतिशय सुंदर. जुनं ते सोनं म्हणतात ना. लक्षात ठेवा, अतिशय. तपेवीन दैवत आणि दिधल्यावीन. आता लक्ष द्या माझ्याकडे. इकडं आहे संप्रदायात आहे गुजेवीन ही तर कोण सांगे, आणि संसारात आहे गोगोवीन ही तर कोण सांगे. कळलं माझं बोलणं? गुजेवीन ही तर कोण सांगे. लक्षात ठेवा बरं का. महाराज मला काय सांगायचं, दिल्याशिवाय मिळत नाही ना. घेशी तेव्हा देशी. हा, घेशी तेव्हा देशी का? नाही नाही, घेशी तेव्हा देशी. ऐसा असशी उदार. त्याला द्यावं लागेल ना अगोदर. दिल्याशिवाय मिळत नाही ना महाराज. अगोदर द्यावं लागेल, समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. ज्यानं महिनाभर शाळेवर शिकवलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे? अधिकार. हां, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? नाही, मतदान आहे ते. मतदान कुणाला करायचं तो तुमचा प्रश्न आहे, पण त्याचं नाव आहे मतदान. काही लोक म्हणतात राजकारणी लोक भ्रष्ट आहेत. आता राजकारण्याचा कार्यक्रम नाही म्हणून बोलाय अडचण नाही. राजकारण्याचा कार्यक्रम असला की मग लोक म्हणतात त्यांची बाजू घेऊन चालली ते, असं होतं ना. काही लोक म्हणतात राजकारणी लोक भ्रष्ट आहे. असतील नसतील मला काही फार अनुभव नाही किंवा माझी पात्रता लेवल तेवढी नाही. राजकारणी लोक नंतर भ्रष्ट आहे, मतदार पहिला भ्रष्ट आहे. पहिला. एखादा नेता निवडून आल्यावर संधी मिळाल्यावर भ्रष्टाचार करेल. आपण तर बटन दाबायच्या अगोदरच पैसे घेतो. बरोबर आहे का नाही? बुरा जो देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई. जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. जगामध्ये पाहायला गेलो वाईट कोण आहे, आणि मग स्वतःकडे पाहायची वेळ आली, मग कळलं अरे माझ्या एवढं तर कोणी वाईट नाही. कधीतरी स्वतःचं परीक्षण निरीक्षण करत चाललं पाहिजे. समर्पण आहे ते. मतदान आमच्या इथं आता विधानसभेच्या मतदानाला मी गावात गेलो आणि ते माझ्या समोर ते एक लाईनमध्ये त्या
मशीनजवळ उभा राहिले, त्या EVM मशीनजवळ. त्याला म्हणलो किती वेळ उभा राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवना म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या सरपंचाला नाव ठेवून फायदा नाही आणि एकट्या पंतप्रधानाला नाव ठेवून फायदा नाही. काय फायदा आहे? माणसाचा स्वभावाचा जर विचार केला ना, माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. आणि चैतन्य महाराज 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब असू द्या श्रीमंत असू द्या एका वेळेस अख्खी लावत नाही, 1 टाइम सगळी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्याच्याला ठेवतो, अशी भिंतीला उभी करून बाथरूममध्ये, आहे का नाही. बरं ती हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो. हा पराक्रम बाथरूम मधला त्या एकट्यालाच माहीत. बरं ते चिकट असल्यामुळं जात नाही, तोंडान फुकतो. याजसाठी केला होता अट्टहास, बरोबर आहे. तोंडान फुकतो आणि त्याच्यात ती अर्धी पुडी घालतो. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी किती काटकसर आहे बघा. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो, अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात हाणतो. अजिबात उद्याचा विचार करत नाही महाराज. हा माणसाचा स्वभाव आहे. लक्ष देऊ नाही का महाराज. मला काय आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी दुसऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आले. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. आज लोकांच्या इमानदारीचा विचार केला. सर मी शाळेत शिकलेलो आहे, मी शाळेत पाहिलेलं आहे. शाळेत पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढी इमानदार माणसं आहे. मंदिराच्या बाहेर सूचना असतात पादत्राणे बाहेर काढा. आता हे मंगल कार्यालय आहे का नाही, म्हणजे मंगल म्हणजे शुभ, शुभ कार्य जिथं घडतं त्याला मंगल कार्यालय असंच ना. तरी इथं लिहावं लागतं स्वच्छता राखा, शांतता राखा. पांडुरंगाच्या मंदिरात लिहावं लागतं रांगेत दर्शन घ्या. म्हणजे मंदिरात हे शिकवावं लागत असेल तर बाहेर आपलं काय असेल? विठाला विठाला समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले आमचं सर्वस्व तुला समर्पण आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आमचा देह तुला अर्पण आहे, आमची वाणी तुला अर्पण आहे, आमचा प्राण तुला अर्पण आहे, आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे. अर्पण सर्वस्व आहे आणि मागणं काहीच नाही. बरोबर का? अर्पण सर्वस्वाचं आहे आणि मागणं काहीच नाही. महाराज म्हणले पांडुरंगा लक्ष द्या माझ्याकडे. आपलं कसं आहे, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपल्या जीवनात भक्ती थोडी आहे. खराब झालेल्या सुपाऱ्या, हळकुंड, पानं सत्यनारायणाला, आणि तेवढ्यात मागतो काय बघा, अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आरोग्य आयु धन संपदा. बरोबर लिंक लागली ना माझी, बरोबर आहे. विठाला विठाला मन इप्सित फल प्राप्त, बरोबर आहे का? आणि सुपाऱ्या, आणि मग म्हणतात देव बाप्पा हे घेऊन जा तुम्ही. आणि त्या सुपाऱ्या, बरं दुकानदार आपली काळजी घेतो. त्याला जर म्हणलं ना सुपारी द्या, तो म्हणतो घरी न्यायची का पूजेला न्यायची? नाही कळलं तुम्हाला? हां, मग पूजेला जर न्यायची असेल तर डब्बाही वेगळा आहे आणि पैसे जास्त लागत नाही. आणि पाहुण्यासाठी घरच्यासाठी न्यायचा असेल तर त्याचा डब्बाही वेगळा आहे आणि पैसे सुद्धा जास्त लागतात. सडक्या कुजलेल्या हळकुंडात सुपारीत आपण अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारानां क्षेमं स्थैर्यं आरोग्यं आयुन् धनं संपदा. हार काय लाज वाटायला पाहिजे थोडी आपल्याला. विठाला विठाला महाराज म्हणतात
याला म्हणायचं भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. अर्ध्यात तुटलेल्या उद्बत्तीत त्याला वाटतं हनुमंतरायानं माझ्या मागे यावं, आपल्या घरातला विळा घ्यावा, दुसऱ्याच्या धुऱ्यावरचं गवत कापावं आणि आपल्या म्हशीला नेऊन टाकावं. अर्ध्यात तुटलेल्या उद्बत्तीत इच्छा असते. महाराज म्हणले आमचा देह समर्पित केला आहे आम्ही, आमचा प्राण समर्पित आहे त्याला. देह जावो हे सोपं आहे, हे म्हणण्यासाठी काही कमी ताकद लागते का? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. लक्षात ठेवा, आजही छत्रपतीच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. वादाचा विषय असेल तो भाग वेगळा असेल. आजही छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधी शेजारी वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. आणि छत्रपतीचं दर्शन घेतलं की त्या कुत्र्याचं दर्शन घ्यावं लागतं. हे समर्पणाची ताकद आहे, हे समर्पण केल्याची ताकद आहे. अरे तानाजी मालुसरेनं रायबाचं लग्न सोडलं, 4 दिवसावर रायबाचं लग्न आलं होतं आणि सांगितलं राजे आपल्या देशाचं आपल्या राष्ट्राचं थोर व्यक्तिमत्व लढायला जाणार आणि आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवणार, हे आम्हाला शोभत नाही. आधी लगीन. देहाचं समर्पण केलं तानाजी मालुसरेनं आणि त्या समर्पणाचे भाग बघा. त्या कोंढाणा किल्ल्याचं नाव बदललं आणि तानाजी मालुसरेच्या समर्पणामुळे त्या गडाचं नाव सिंहगड झालं. गड आला सिंह गेला. हे समर्पण आहे. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. महाराज म्हणले साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे, म्हणून देवाची मान त्या ऋणानं वाकल्या जायची, झुकल्या जायची. देवाला वाटायचं यांनी आल्यावर मला काहीतरी मागावं, माझ्याकडे आल्यावर काहीतरी मागावं. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे मनोरथ. हे मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिला रोकडे मनोरथ, चिंतिला रोकडे रोकडे मनोरथ. मागण्याची आस, प्रमाण लक्ष देऊन आहे का बरं का. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवाला वाटायचं तुकाराम महाराजांनी मला काहीतरी मागावं, देवाची अपेक्षा होती. पण महाराज म्हणले देवा तू जरी आम्हाला मागा म्हणत असला ना, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. लक्ष देऊन आहे का. आता वडिलाची रीत मागण्याची नाही, मग किती अभंग मागणे पर प्रकरणात येत या मंडळीला विचारा. तुमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही, मग तुमच्या गाथ्यात कितीतरी अभंग मागणी पर आहेत ना. मग याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. काही मागणं अनुचित आहे, काही मागणं उचित आहे. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे बोला, अधिकार आहे. महिला मागण्याचा काय आहे, अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय, कर्तव्य. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार. याच्यापेक्षा पुढचं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला मागण्याची वेळच येऊ देऊ नये. बरोबर आहे. याला म्हणतात संसार. पण आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात नवीन नवीन मजा असते बघा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस, वर्ष दीड वर्ष. वर्षा दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं.
मग बायकोनं बोलायचं, नवऱ्यानं ऐकायचं. आणि आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि आमळनेरनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. लक्षात ठेवा. नवीन लग्न झालं, नवरा बायको रस्त्यानं चालले तरी हाताला हात धरून चालतात. किती दिवस? 2-3 महिने. 2-3 महिने झाले तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते अहो, ह्यो म्हणतो बोंबलू नको, चल. हे घडतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. एक म्हातारी भाऊसाहेब, म्हातारी बाजारातून हाताला हात धरून चालली. त्यांच्या वयाचा एक मित्र आला आणि ते पाहिलं हाताला हात धरून चाललेले आणि त्याला आश्चर्य वाटलं. ते कुतूहलानं आश्चर्यानं त्यांच्याकडे गेला. म्हणे काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम आहे हो? म्हणे कसं काय? एवढे वर्ष लग्नाला झाले म्हणे, पण अजून तुम्ही दोघं बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता. काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे? ते म्हातारं म्हणे प्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात गुस्ती म्हणून धरून ठेवलं. तू समजतो असं काय नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. हे बरं, बायकोनं नवऱ्याकडं साडी मागावी, हे मागणं उचित आहे का अनुचित आहे? बोला. बायकोनं नवऱ्याकडं साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला एक दाणी मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे. मग पेरणीच्या टायमाला सोनं मागणं अनुचित. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उदाहरण सांगतो. असे पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे ना ताई. ती बाई म्हणे दाखवा. दुकानदारानं दाखवा. ती बाई म्हणे केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची? दुकानदार म्हटला ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? मी 100ला सांगितली, तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस ह्या मायमावल्याच करू शकतात. नवरा म्हणतो अरे तू 100 म्हणतो, तू 70 तर म्हण. तुम्ही मुके, तुम्ही अशानंच घर मातीत घातलं, तुम्ही शांत बा. त्याला बोलू देत नाही ती. बरोबर आहे ना? त्याला बोलू देत नाही. लक्षात ठेवा बरं का. भाव कराव बायांनीच. ती म्हणे 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची वस्तू 50ला फक्त ह्या मागू शकतात. बरं झालं कीर्तनकाराच्या तारखा घ्यायला बाया नाहीत. नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्याला येऊन जाऊन 500 शिल्लक राहिले असते बघा. बायाला जर म्हणलं असतं अहो ताई लांब आहे प्रवास, त्या बाई म्हणली असती बाबा येतानी तर उतारच आहे, बरं डिझेल तरी लागणार आहे का तुम्हाला? पण ते बरं झालं हे माणसाकडं असल्यामुळे या गाड्या घोड्या आमच्या बऱ्या येतात. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, एवढी काही कमाई थोडी असते. हे बघा ज्या भावात मला आली त्या भावात तुम्हाला देतो. 80 रुपयाला मला मिळाली, 20 रुपये कमवायचे होते, पण तुम्ही सकाळी आलात, बोहनीचं गिराईक आहे, नाट लावून घ्यायचा नाही म्हणून तुम्ही 80 रुपये द्या घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची, 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी आलात, माघारी लावायचं नाही म्हणून आलेल्या भावात द्यायला तयार आहे. अहो 40 रुपयाला कसं? एक काम करा आता, हे बघा मला नाट लावून घ्यायचा नाही आणि तुम्हाला माघारी लावायचं नाही, कमाई करायची नाही. थोडी झळ मी घेतो, थोडी झळ तुम्ही घ्या. माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या. आता 50 द्या. जे पहिल्यांदा बोलल्या ते 50 द्या आणि आता घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट. म्हणतात ना बाया असं, लास्ट आणि बेस्ट. आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई असं करा ना, मग 25 बी राहू द्या, मग फुकटच घेऊन जा ना. मग 2 द्या म्हणे. कळलं तुम्हाला आता? आता हे मागणं उचित आहे का? हे मागणं अनुचित आहे. महाराज म्हणले काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. मग देवा एका वाक्यात बोलतो. अनुचित मागणं कोणतं आणि उचित मागणं कोणतं? जरा लक्ष द्या माझ्याकडे. अनुचित मागणं कोणतं आणि उचित मागणं कोणतं? देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं.
आणि देवाकडं जाऊन देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग मला तू पाहिजे देवा, मला बाकी काही नको, मला तू पाहिजे. देवाकडे जाऊन अवांतर काही मागाल तर हे मागणं अनुचित आहे. 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आषाढी एकादशीला आले आणि आषाढी एकादशीचा पूजेचा मान तेव्हा तुमच्याच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या एका जोडप्याला मिळाला होता. मला आजही आठवत आहे. आणि त्यांचं ते पूजा वगैरे झाल्यानंतर ते दोघंही पती पत्नी बाहेर आले आणि मीडियावाल्यांनी त्यांची मुलाखत घेतली. मीडियावाल्यांनी विचारलं, किती वर्ष झाली वारी करता? ते आजी जशा आहे ना तशी ती माय होती. 9वारी साडी, डोक्याला कपाळाला मोठं कुंकू, नाकात मोठी नथ, डोक्याला पदर. आणि ते मीडियावाल्यांनी विचारलं, किती वर्ष झाले वारी करता? त्या मीडियावाल्याने विचारल्यानंतर त्या माऊलीनं सांगितलं, माझ्याकडे लक्ष द्या. त्या माऊलीनं सांगितलं, 20-25 वर्ष झाले आम्ही वारी करतो. आषाढीच्या पूजेचा मान मिळालाय तुम्हाला मुख्यमंत्र्यासोबत. हो, कसं वाटतंय? जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय बहिणी. एवढ्या वर्ष पायी वारी करतो ना, आषाढीचा पूजेचा मान मिळावा. अजून आपण देवाकडे काय पाहू? मग काय मागितलं पांडुरंगाला? ती खेड्यातली माय होती पण सहज बोलून गेली. काय मागितलं पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं, दादा आपण पांडुरंगाला मागावं म्हणजे त्याला कळत नाही का आपल्याला काय द्यावं? आपण त्याच्यापेक्षा हुशार आहे का? त्याला कळतं आपल्याला काय द्यावं. ह्याची तर बोलतीच बंद झाली. पण थांबतील ते मीडियावाले कशी? त्यांना महाराष्ट्र पेटवता जेवढा राहील तेवढा आनंद आहे. बरोबर आहे ना? तेवढा आनंद आहे ना. नसलेले भांडणं उकरून काढून महाराष्ट्राची अस्मिता बिघडून टाकणं हे काम हाती घेतलं या लोकांनी. बरोबर आहे? बदनाम करून टाकलं. मी तर म्हणतो बीड जिल्ह्यातली भांडणंच का दाखवता? बीड जिल्ह्यात एकटा माणूस 11 वर्ष झाले सप्ताह करतो हे बी मीडियानं दाखवावं ना. बीड जिल्ह्यात एवढे मोठे गडाची फडाची परंपरा आहे हे दाखवावं. बीड जिल्ह्यात अनेक साधू संत होऊन गेले हे पण दाखवावं. बंकट स्वामी महाराजासारखे महात्मे या जिल्ह्यात होऊन गेले, आपण हे दाखवावं ना. पण नाही, या गोष्टी दाखवल्यावर पाहणार कोण? असं आहे ना. भांडणं पाहण्यात जेवढी मजा आहे तेवढी कशात मजा वाटते माणसाला? त्या मीडियावाल्यांनी विचारलं, काय मागितलं पांडुरंगाला? त्या माईनं थोडा वेळ थांबली आणि मागितलं मी पांडुरंगाला. हो, काय मागितलं? काय मागितलं त्या माईनं बघा. जेवढं लक्ष स्तब्ध होऊन तुम्ही ऐकताय ना आता हे, तेव्हा मी एवढंच लक्ष देऊन ऐकत होतो की या मायनं काय मागितलं. असं काय मागितलं माय पांडुरंगाला? त्या मायनं सांगितलं, दादा पांडुरंगाला एवढंच मागितलं, माझे पाय तेवढे चांगले ठेव म्हणजे दरवर्षी पायी वारी करता येईल, बाकी काहीच नाही. याला म्हणायचं उचित मागणं. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यो, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये. हस्तस्य भूषणम दानम, म्हणून ते गोगोकडून शिकावं. अनेकांना मदत करत राहतात. हे बघा, श्रीमंत माणसं खूप आहेत पण दानशूर कमी आहेत. लक्षात येते का? श्रीमंताला कमी नाही, दानशूराला कमी आहे. हे मी नाही सांगत. शेतेषु जायते शूर सहस्रेषु पंडित वक्ता, दस सहस्रेषु दाता भवती वानवा. 100 शूर जन्माला येत असतो, 1000 पंडित जन्माला येत असतो, 10,000 वक्ता जन्माला येत असतो आणि दाता गोगो सारखा लाखो मध्ये एक असतो. आज आळंदीची कार्तिकीची अन्नदानाची भगवानगडाची पंगत तिकडंच त्यांनीच करावी. पंढरपूरच्या आषाढीची भगवानगडावर संस्थांची पंगत त्यांनीच करावी. आज जवळपास 300 कुटुंबाची उपजीविका गोगो सरामुळे चालते. महाराज, याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे अजून? चला बोला. दुखवे अनेकाच्या दुखे, वैष्णव जन तो तेने कही, जो पीर पराई जाणे. महाराज म्हणले, अरे संत, हे बघा, समाजाची सेवा ही ईश्वराची सेवाच आहे ना. मग एवढे कुटुंब जर आज त्यांच्यामुळे चालत असतील
एक सांगू तुम्हाला, त्यांनी शाळेवर फुकट घेतलेल्या मास्तराला पांडुरंग म्हणजे गोगो आहेत. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका. त्यांनी शाळेवर निशुल्क घेतलेल्या मास्तराला पंढरपूरचा पांडुरंग मान्य नाही, त्यांना गोगो हेच पांडुरंग आहेत. माझं घर त्यांना पांडुरंग हेच आहे ना. अहो मला सांगा, बरेचसे राजकारणी कार्यकर्ते आपल्या नेत्याचा फोटो देवाजवळ लावतात किंवा त्यांच्या वॉलपेपरला असतं माझं दैवत. का? अरे त्याच्यामुळे त्याचं सगळं चाललेलं आहे ना. मग जो चालवतो तो करता, जो चालवतो तो ईश्वर. मग याचं घर जर यांच्यामुळे चालत असेल तर तो दुसऱ्याला देव कशाला मान? लक्षात ठेवा. मग तुमच्यासाठी, इथल्या कर्मचाऱ्यासाठी तुमचं सर्वस्व जर तुमच्या बापानंतर जर तुम्ही जीवनात कोणाला जागा द्यावी, ती गोगो सरांना दिली पाहिजे. त्यांच्यामुळं आज आपण इथं आहोत ना. आणि त्याचा गर्व त्यांना नाही, हे फार महत्वाचं आहे. विठाला विठाला लक्षात ठेवा. बस मला हस्तस्य भूषणम दानम, माझा विषय हा आहे. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. माझे पाय तेवढे चांगले ठेव, मला बाकी काही नको. याला म्हणायचं उचित मागणं. याला म्हणायचं उचित मागणं. अजून सांगेन मी तुम्हाला, देवा आम्हाला उचित अनुचित कळत नाही, पण तू आमच्यासाठी जे उचित असेल ते कर. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात, प्रेम घाली हृदयात. आलो दान मागायाच, दान मागायाच, दान मागायाच, मागायाच. करुणियास, थोर करुणियास, ओर करुणियास, ओर करुणियास. करुणी उचित. आम्हाला कळत नाही तर तू कर. करुणी उचित, प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करुणिया आस. उचित ते करा, भाव जाणूनी. आमच्या अंतकरणातला भाव जाणून घे आणि आमच्यासाठी जे उचित वाटतं ते कर. बर भाव जरी नसल ना देवा, तर पुढचं उत्तर सांगतो. असो नसो भाव आलो तुझी आठाया, तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मदकड पंढरी राया. आलो नसो भाव, आलो तुझी आठाया, आलो तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मदकडी पंढरी राया. नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मदकडी पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मदकडी. असो नसो भाव, आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मदकडी पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मदकडी पंढरी राया. पहिल्यांदा सांगतो, आमच्या अंतकरणातला भाव जाणून घे. उचित ते करा, भाव जाणून खरा. आणि नसल भाव तर असो नसो भाव, आलो तुझी आठ. नव्हतो मी महिनाभर शाळेवर साहेब, पण मला महिन्याची पगार द्यावी लागते, माझी अडचण आहे. नाही म्हणता येतं? नाही म्हणता येतं? अहो नव्हते महिनाभर तुम्ही शाळेवर, मला मान्य आहे ना मी नव्हतो. अहो पण याच्यानंतर मी येणारच आहे ना, मग तुम्हाला पुढचं ॲडव्हान्स मध्ये द्यायला अडचण काय? आम्ही असो नाही तर नसो, पण आता तुम्हाला सोडून आम्ही कोणाला म्हणणार आहे? तुझे दास्य करू आणि का मागो खावया,
दिग्ग झाले जिने तुझे आमचे पंढरी पंढरी राया. अरे दास्यत्व तुझं करायचं आणि खायला दुसऱ्याला मागायचं, हे पटतंय तुला? शोभतंय? तुझं रात्रंदिवस भजन करायचं, नामस्मरण करायचं आणि दुसऱ्याच्या दारात जायचं, हे आम्हाला पटत नाही. एखाद्या बाईला जर म्हणलं, नवऱ्याला मागितलं, तो म्हणतो अगं कुठून देऊ मी, ती म्हणते कुठून द्या, तुम्हाला नाही तर कुणाला मागू. 3 कीर्तन करा दिवसातून, पण पाहिजे मला. बरोबर आहे ना? विठाला विठाला कळलं? असो नसो भाव, आलो तुझी आठाया. बस देवावर भार घाला, तुका म्हणे घालू तयावरी. महाराज तुकाराम महाराज म्हणले पंचमवेद गाथा लिहिला, पण काय म्हणले? अनाथ अपराधी पतित गळा, परिपाया वेगळा नका करू. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण तुमच्या पाया जाऊन वेगळं करू नका. तुझ्या जवळ आलो ना देवा, लक्ष द्या माझ्याकडे. मनशी काही मागा, मग हेच दे. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे गा देवा. तुझा विसर ना बाबा, तुझा विसर ना बाबा, काही ना बडी गुण, काही ना बडी गुण, हेची दान दे गा देवा, तुझा विसर ना बाबा, गुण काही न आवडी, गुण काही न आवडी. साऊंडसाठी टाळ्या वाजवा एकदा. वा, good. हे बघा, आता हे जाणकारालाच त्यांची किंमत कळेल. हॉलमध्ये एवढी क्लिअर सिस्टीम लावणं नॉट अ जोक. क्या बात आहे. सोपं नाही हा. कसं आहे? आम्ही रोज याच्यातली माणसं आहे म्हणून अतिशय सुंदर लावलं दादा, माझ्याकडून धन्यवाद. मला तर चैतन्य महाराज फेटा बांधताना म्हणले हॉलमध्ये कीर्तने, म्हणलं हॉल आणि कीर्तनकाराचे हाल हे जोडूनच असता. म्हटलं कसं होईल व हॉल म्हणल्यानंतर, पण तुम्ही चिंता मिटवली माझी. विठाला विठाला हेची दान देगा देवा, बस हेच दे देवा. हेची बोला, हेची दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, आणि त्याचा बंगला माझा व्हावा. पंढरीनाथ भगवान. बस आपण देवाकडे गेल्यावर हेच मागू. देवा माझं चांगलं नाही झालं तर चालल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. एक वाक्य बोलतो, फार महत्वाचं आहे. सत्यसेनजी, स्वतःच्या दुःखानं माणसं जगात कमी दुःखी आहेत. स्वतःच्या दुःखानं माणसं जगात कमी दुःखी आहेत. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त आहेत. दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारे माणसं जगात जास्त आहेत. मंत्रीपद एकाचं जाणार आहे, पण 10 इच्छा करून उपलब्ध आहेत. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? मंत्रीपद गेलं तर एकाचं जाणार आहे, पण 10-15 लोक तयारीत आहेत. लक्षात ठेवा, याचं गेलं की आमचा नंबर लागेल.
मंत्रिपद घालण्यासाठीच लोकांचे षडयंत्र चालू आहेत ना. यांनी त्याच्यावर करायचं, त्यांनी त्याच्यावर करायचं, विरोधातल्यानी यांच्यावर, सत्तेतल्यानी त्यांच्यावर, असंच चालू आहे का नाही. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात जास्त सापडतात. अहो, एखाद्यानं सुंदर बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, छान बांधला हो तुम्ही बंगला. आज तुम्ही बंगला बांधला तरी आम्हाला आनंद आहे. आज तुमचं घर झालं, उद्या आमचं घर होईल. तुम्ही बंगला बांधला तरी आम्हाला आनंद आहे. कौतुक करा, जेवण करा, निघून जा, काम झालं आपलं. कौतुकही करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतो. पीओपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडी बसून घे, ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. पुन्हा एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय, पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही जरी गाडी घेतली तरी आम्हाला आनंद आहे. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली म्हणजे आमच्याकडेच आली. एखाद्या दिवशी आजारी पडलो तर तुमच्या गाडीत घेऊन दवाखान्यात गेले तरी बाद झाला आम्हाला, बाकी काही नको, छान झालं, चांगलं झालं. कौतुक करा, पेढे खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतात, चर्चा करता, हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे गोगो द्यायला लागले, तुला ऐकाय भेटलं बस झालं, तू पुढं डोकं लावायला कशा. आता देणारे ते पण बाकी खोदू खोदू विचारतील, किती घेतले, किती घेतले, किती घेतले. अरे तू आट्या घेऊन मरशील बिचाऱ्या, जाऊ दे तू कशा. विठाला विठाला. आमचा ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता, ती फॉर्च्युनर गाडी आहे माझी, आता ती सर्व्हिसिंगला दिल्यामुळं दुसरी घेऊन आली. ते डाव्या हवा भरत होता, ते हवा भरणार म्हणे कुणाची गाडी, ड्रायव्हर म्हणे महाराजाची आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर इनोवा होती, ही कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली, आता ही नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणला हलकटा तुझ्या दारात काही मागायला आलो का. हे बघा, महाराजाच्या देणगीवर आणि सप्त्याच्या देणगीवर बोलणारे, वर्गणी न देणारे सापडतात. हा इतिहास, हा इतिहास आहे. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त सापडतात. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं, त्याला म्हणलं, तू काय निवडून येणार आहे होय र. आपल्याला माहिती आहे म्हणे आपण येत नसतो. काय आत्मविश्वास आहे त्याला बघा, कॉन्फिडन्स. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा काय राहिला म्हणे, मायामुळे ते पडतंय ना. मग झालं याच्या जीवनाचं कल्याण. ह्या दुर्योधनाच्या अवलादी बा, माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि शेजाऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात जास्त सापडतात. महाराज म्हणले, मला द्यायचं असेल तर हेच दे देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसर नवा. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती असते. च म्हणले की पर्याय संपले, हेची म्हणलं की दुसरा पर्याय राहत नाही. एखाद्याला पत्रिका दिली, तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे, तुम्ही कीर्तनाला आलं पाहिजे. तुम्ही जर म्हणले ह्या महाराजाला पाठवतो, त्या महाराजाला पाठवतो, माझ्यापेक्षा भारी आहे, तुम्ही ऐकूनच पहा, नाही आवडलं तर मला सांगा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही शब्द बोलू नका. ते पुढचे म्हणतात, आम्हाला काहीच सांगू नका, तुम्हीच आलं पाहिजे. सकारात्मक. च म्हणलं की चकारात्मक. सुंदर ते ध्यान विटेवरी करकटेवरी बोला, ठेवून या तुळशी हार गळा, काशे पितांबर आवडे निरंतर, हेची ध्यान, हेच ध्यान बस. दुसरं ध्यान आम्हाला नकोय. समचरण दृष्टी विटेवरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होती. एक आईचे 3 पोरं रडायला लागले. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडायला, तो म्हणे 10 रुपये पाहिजे. 10 रुपये दे, ते रोड नको. त्याच्यापेक्षा छोटा असतं, तुला काय झालं रडायला, ते म्हणे बिस्किटचा पुडा पाहिजे, दे ते बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असतं, तुला काय झालं रडायला, छोटा असतो, रागवत नाही. तुला काय झालं रडायला, आई स्वतःहून म्हणते, तुला 10 रुपये देऊ का, तर म्हणतो नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का, तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का, तो म्हणतो नको. तुला खायला देऊ का, तो म्हणतो नको. अरे राजा, मग पैसे नको, बिस्किट नको, खायला नको, खेळाय नको,
मग तुला काय पाहिजे? तो म्हणतो मला पैसे नको, बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. मला तू पाहिजे आई. लहान लेकराला किती आमिष द्या बरं, आवडत नाही. आई एकदम छोटं जे असतं ना ते म्हणतं आई मला तू पाहिजे, मला बाकी काही नको. बस देवा आम्हाला तू पाहिजे, आम्हाला बाकी काही नको. हेची दान देगा देवा, काय द्या तुझा विसर न व्हावा, आम्हाला तुझा विसर पडला नाही पाहिजे. मागतात कुणाकडं? देवाकडं. मागावं माणसानं पण कुणाकडं? ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं. अहो ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा मालक आहे. मागायचं तर त्याच्याकडे मागा. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागावं. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. आता हनुमंतरायाचं बी मंदिर आहे म्हणून उदाहरण सांगतो. एक हनुमंतरायाचा भक्त होता. तुमचे पांगरी सरपंच आलेत आता, आहे ना सरपंच? पांगरीला मी आलो होतो. ते जागृत देवस्थान हनुमंताचं आहे का नाही, तसं इथंही हनुमंतरायाचं देवस्थान आहे. आणि अजून एक सांगू तुम्हाला, भगवान बाबाचंही मंदिर आहे आणि हनुमंतरायाचंही मंदिर आहे. पण कौतिका आईनं रामायणच ऐकलं होतं. लिंक लक्षात घ्या. कौतिका आईनं रामायण ऐकलं होतं आणि रामायणात हनुमंतरायाचं चरित्र ऐकलं होतं आणि मनात आलं होतं की हनुमंतरायासारखा पुत्र मला झाला तर. म्हणून इथं हनुमंतही आहेत आणि भगवान बाबा सुद्धा आहेत. लक्षात ठेवा, हे भगवान बाबाच्या चरित्रातलं आहे. हनुमंतरायासारखा पुत्र जर मला झाला तर, मग हे हनुमंतरायाचाच प्रसाद येतो. भगवान बाबा म्हणजे हनुमंतरायाचाच प्रसाद. लक्षात ठेवा. हा मग विठाला विठाला. एक हनुमंतरायाचा भक्त होता. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ती मागावं. एक हनुमंतरायाचा भक्त, एवढा एकनिष्ठ भक्त, वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचेच म्हणायचा, एवढा एकनिष्ठ भक्त. हनुमंत एक हनुमंत, हनुमंत सोडून दुसरं काही नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. म्हणले माग तुला काय मागायचं. पुन्हा एकदा ऐका, ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागा. हनुमंतराय म्हणले माग तुला काय मागायचं. तो म्हणे देवा तुम्ही सोडून माझं या जगात दुसरं कोणी नाही. तुम्ही सोडून मी या जगात दुसरं कुणाला मानत नाही. तुम्ही सोडून माझं सुख दुःख मी दुसऱ्या कुणाला सांगू शकत नाही. माझं काय सुख दुःख असेल तर मी तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा बरं का. काय सुख दुःख असेल तर मी तुम्हाला सांगतो. हनुमंतराय म्हणले वेड्या मी प्रसन्न झालोय, काय दुःख आहे सांग तुला, चल पटकन. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. अरे हनुमंतरायाचं नाव घेतल्यावर भूत प्रेत पळून जातात, तर तुझं दुःख काय राहणार आहे मला सांग. काय दुःख आहे? काय नाही म्हणे देवा, सगळं काही माझ्या जीवनात चांगलं आहे म्हणे, एक दुःख माझ्या जीवनात आहे. अरे म्हणले बोल पटकन, वेळ संपत यायला लागला. एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे. काय? माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या. कुणाला म्हणला? हनुमंतरायाला. काही काही शास्त्री बाबाला सांगतात आमच्या पोराला पोरगी बघा. नाही कळलं तुम्हाला? अरे गडायच्या म्हणता हे काम सांगाव का? पोरगी बघान पोरग बघान, ही पद्धत झाली का? गडाच्या ते ब्रह्मचारी त्यांना सांगतात काय आमच्या पोराला पोरगी बघा, काय म्हणतात आमच्या पोरीला पोरगा बघा. हे महंतांना सांगत बसू नये आपण. पण नाही कळत काही माणसांना, आहे का? असं होतं का नाही? ते म्हणे हनुमंतरायाला माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले पागल, मी या भानगडीत कधी पडलोच नाही रे. अरे पोरगी लग्न कुठून कसं जमवावं, कशी मिळून द्यावी, मी या भानगडीतच पडलो नाही म्हणे. बायको कशी मिळून द्यावी हे मला सांगताच येणार नाही म्हणे. चुकीच्या दुकानात आला असतो. ते म्हणे हे बघा तुम्ही सोडून मी दुसऱ्या दुकानात जाऊ शकत नाही. तुमच्या दुकानात माल नसेल तर दुसऱ्याला फोन लावून इथं मागून घ्या, मला इथं द्या, मी तुमचं गिऱ्हाईक आहे. बरोबर आहे ना? काय इथं असन ते मला तुम्ही काय. अरे म्हणले बाबा मला याच्यातलं थोडं सुद्धा ज्ञान नाही, हे बायको कशी करून द्यावी आणि कशी मिळून द्यावी. पण म्हणले एक काम कर, बायको कशी मिळून द्यावी हे मला सांगता येणार नाही म्हणे, पण किती अडचणीतून बायको कशी आणावी हे आपल्या मालकाला चांगलं माहिती आहे म्हणे. तू प्रभू रामचंद्राकडे जाय म्हणे, आपल्या मालकाकडे जाय, तिथं तुझं काम होईल. ते म्हणे आपण मला ते कसं काय ओळखतील. हनुमंतराय म्हणले आपली चिठ्ठी घेऊन जा. तू तिथं जा, तोंडानं शब्द बोलू नको, फक्त चिठ्ठी दाखव, तुझं काम होईल. यानं चिठ्ठी घेतली, प्रभू रामचंद्राच्या मंदिरात आला.
आणि चिठ्ठी दिली, हनुमंतरायाची चिठ्ठी प्रभू रामचंद्रानं वाचली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं आणि हसायला आलं. हनुमंतराय या भानगडीत कधीपासून? पण म्हणले आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, जाऊ द्या, देऊयाचं लग्न लावून. त्याला म्हणले रात्रभर थांब, सकाळी तुझं लग्न करून देतो. रात्रभर थांबवलं आणि सकाळी त्याचं लग्न लावून दिलं. आता एवढं लग्न लवकर फक्त कीर्तनातच होऊ शकतं, नाही तर लग्नासारखं अवघड कामच राहिलं नाही. आता एका पोराला म्हणलं, गोगो तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. बाकी इच्छाच राहिली नाही म्हणे महाराज आपली. लग्न अवघड काम झालं नाही. आता हे बरं झालं, प्रभू रामचंद्राने याचं लावून दिलं, त्याचं लग्न लावून दिलं. आणि लग्न लावून दिल्यानंतर तो घरी आला. 2 महिने सुरळीत संसार झाला. आणि 2 महिन्यावर पंढरपूरची वारी आली. पंढरपूरची वारी आली की आणि पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे कुठं निघालात? तो म्हणे पंढरपूरच्या वारीला. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे पंढरपूरला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबागमध्ये फिरून येणं नाही, लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं. ज्यानं वारी केली त्याला माहिती आहे. ज्यानं वारी केली त्याला माहिती आहे. चालायची सवय नसते, पायाला फोड येतात. चप्पल घातली तर ती चावते, चप्पल चावते, ती काढली तर फोड येतात, लाख अडचणी असतात. गाडी अडकून बसली तर जेवाय मिळत नाही, पाऊस आला तर झोपाय जागा मिळत नाही. पण एवढ्या अडचणीवर मात करून लाखो लोक पंढरपूरच्या वारीला जातात आणि त्या वारीचा आनंद घेतात. वारीचा आनंद घेत. ती म्हणे मला यायचं वारीला. तो म्हणे हट्ट करू नको. ती म्हणे मला काही झालं तरी वारीला यायचं. दोघेही पंढरपूरच्या वारीला निघाले. मजल करत पंढरपूरमध्ये आले. आणि हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठं निघाले? तो म्हणे प्रदक्षिणा करायला. बायको म्हणे मला यायचं. नवरा म्हणे हे बघ आता हट्ट करू नको, रस्त्याने चुकलं उकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत जाता येत होतं. आता पंढरपुरात जर चुकली तर पंढरी आठवल्याशिवाय राहणार नाही. जे पंढरपुराला चुकलं त्याला विचारा कसं होतंय नवीन गेलेला. ते म्हणे पंढरपुरात अवघड काम आहे म्हणे. पंढरपुरात चुकल्यानंतर सोपं आहे. अहो गर्दीमध्ये ते काही सुधरत नाही माणसाला. या बाया जुन्या बाया आहे का नाही, नवीन बाईला जर म्हणल्या चल पंढरपूरला तर ती जुनी बाई नवीन बाई म्हणते बाई मी ऐकलं गर्दी आहे, मी पंढरपूरला येते पण मी तुमच्या पदराला धरून चालन. बरोबर आहे ना? असं घरी ठरून बांधून घेतात. मी तुमच्या पदराला धरून चालन तर येते. आणि ती बाई पदराला धरूनच चालते बघा. पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आला की ते पानकापडा अंगावर घ्यावं लागतात. ते सगळे एकाच कलरचे असतात. ही जुनी, बरोबर आहे, ही जुनी बाई पटकन अंगावर घेते. ती रोजची सवय असते दरवर्षीची. आता या नवीनचं काढ असतो ती अंगावर घेते निघून जाते. ही दुसऱ्याच कापडाला धरून दिवसभर चालते, दुसऱ्याच पानकापडा. आणि पाऊस उघडल्यावर ती बाई पानकापड काढते. ही म्हणती माय आमची माणसं कुठे? आम्हाला काय माहित तुमचं? हा तुमच्यासारखंच कापड होतं. आता इथं लाख कापड सारखे येतं आणि मायासारखं कापड होतं. काय बोलायला लागले? आणि मग मजा येते ना. पंढरपूरच्या वारीत लय मजा. मी पायीवारीला असतो बरं का, पायीवारी असते पंढरपूरच्या वारीत, मजा असते. आम्ही नवीनच दिंडी काढली. गोगो गळलेलं एवढं ते कट करा बरं का, एडिट करा. नवीनच दिंडी काढली आम्ही. आणि मी काय तेव्हा फेमस महाराज नव्हतो. दिंडी काढली नवीनच. मग 4 महाराज आम्ही एकत्र दिंडी काढली, चौगाच्या गावचे महाराज. आणि भंडी शेगात आल्यावर एका महाराजाच्या गावातल्या माणसाची बायको हरपली. ते काय म्हणे माहिती आहे का, आम्ही लहान लहान होतो ना. ते म्हणे त्या महाराजाला, ओ महाराज या दिंडीला आग लावा म्हणे, मग बायको पहिल्यांदा सापडून द्या. अरे म्हणलं दिंडीला काय आग लावतो, सापडेल ना, दम धर ना जरा. नाही म्हणे बायको हरपली दिंडीला काय खायचं म्हणे. असंच बायको हरपली म्हणे. अहो म्हणलं सापडेल, तुम्ही थोडं शांत राहा. पण ते असं होतं, फोन बी लागत नाही, नेटवर्क जाम असतं सगळं, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग तो म्हणे अगं पंढरपुरात जर चुकलं तर अवघड आहे. ती म्हणे तुमच्या हाताला धरते पण मला येऊ द्या ना. वारी केली प्रदक्षिणा नाही केली म्हणल्यावर फायदा आहे का? नामावने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही, येऊ द्या मला. दोघांना हाताला हात धरलं आणि पंढरपूरची प्रदक्षिणा करायला निघाले. लक्ष द्या माझ्याकडे. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ आले. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते, ज्यानं एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला माहीत.
नसल माहीत तर पुढच्या वर्षी जा. तुम्ही आयुष्यभर जर प्रदक्षिणाही सरले तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. एवढी गर्दी असते महाराज, जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं. लोक आपोआप लुटत नेतात, आपलं आपलं लुटत. पाय खाली ठेवायचं काम नाही, आधरच राहत. बारीक माणूस तर असा आधरच चालतो बरे, अवघड. आता हे दोघं हाताला हात धरून चालले आणि एक भली मोठी दिंडी आली. नेमकं या दोघांच्या मध्ये बायको एकीकडं नवरा एकीकडं. दिंडी जाईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. आता कावरा बावरा झाला. पहिलीच तर एवढ्या अडचणीतून आणली आणि एवढ्या गर्दीत सांभाळता आली. दिवसभर बायकोचा शोध घेतला, बायको सापडली नाही. बायको सापडली नाही, थकला भागला एका मंदिरात जाऊन बसला आश्रयासाठी. आशा सोडली, आता काही सापडत नाही. पण ऐका, ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच. त्याला वाटलं जमलं, ज्यानं सोयरी करून दिली त्याच्याच घरी जाऊ, असं जे नाच का. चांगलं झाल्यावर कोणी विचारत नाही आणि वाईट झाल्यावर त्याच्या घरात याय न करून दिली म्हणतात. नाही तर आमची इच्छाच नव्हती, आमची इच्छाच नव्हती. याच्यामुळे लोक सोयरिकीत जायची बंद झाली, बरोबर आहे ना. नाही तर आमची इच्छाच नव्हती म्हणतात, याय न भरी घातलं म्हणतात आम्हाला, बरोबर आहे. ऐका, आता गेलं रामाच्याच मंदिरात, ते रामाचंच मंदिर निघला. हात जोडे म्हणे, देवा बायको करून दिली म्हणे, मला खूप उपकार झाला तुमचा. पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. माझी हरवलेली बायको एकदा सापडून द्या, मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीमागून एक गुद्दा पाठीत पडला. पाठीमागं पाहतो तर हनुमंतराय. म्हणे जेव्हा तुम्ही इथं कसं काय, मी इथं कसं काय, हे नंतर होईल म्हणे, तू काय म्हणला ते सांग. म्हणे मी म्हणलो की यांनी मला बायको करून दिली आणि एवढ्या गर्दीत माझी बायको हरवली. मग यांनी मला बायको करून दिली तशी हरवलेली एकदा माझी सापडून द्यावी. हनुमंतराय म्हणले, पागल, त्याची हरवलेली कळतंय का तुम्हाला. हा, त्याची हरवलेली मी शोधून आणली, तू हरवलेली ते काय शोधून देणार आहेत. बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे होता, हरपलेला सापडून द्यायचा आपल्याकडे. फाईल इकडे येऊ द्या आता. ज्याच्याकडं जी वस्तू आहे त्याच्याकडं ते. इतिहासाच्या मास्तराला गणिताचा तास घे असं सांगू नये, विज्ञानाच्या मास्तरला इतिहास सांगायला लावा असं सांगू. ते म्हणतात, अहो आमचा विषय काय आहे, तुम्हाला आमचा विषय काय आहे, हा विषय तुमच्या कसा लक्षात येत नाही. विठाला विठाला. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागव, म्हणून देवाकडे मागतात. हेची दान देगा काय देवाकडं. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत मनोने तो भगवंतू. म्हणून त्याला आम्ही मागितलं, हेची दान देगा देवा. काय मागितलं, तुझा विस तुझा विसर न व्हावा, विसरली तया थोर झाली आणि पचतील खाली 83,99,000 83,99,999 योनीमध्ये आपल्याला देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागतं. माणसानं दोन गोष्टीला विसरू नये, एक देवाला आणि दुसरं मरणाला. पुन्हा एकदा ऐका, एक देवाला आणि दुसरं मरणाला. या दोन गोष्टींना माणसाला विसरू नये, लक्षात ठेवा बरं का. आज माणसं देवाला विसरली आणि मरणाला विसरली. आज देवाला विसरली ना, देव धर्म सांदी पडिली सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. हा सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काय ना, ते पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, 3 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे बरं आहे गावाच्या लांबे म्हणून, नाही तर गावगाव अवघड आहे ना, जमत नाही लोकाला. आता हे तुमचं वैयक्तिक असल्यामुळं तुम्हाला ऐकून घ्यायचं काम नाही, नाही तर गावाचा सप्ताह असल्यावर कार्यकर्त्याला काय काय ऐकून घ्यावं लागतं मला चांगलं माहिती. कार्यकर्त्या लोक म्हणतात, गाव बुडवणं लावलं यांनी, एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. काय काय बोलणे खावं लागतात ते करणाऱ्याला माहीत. आज लोक विषयाच्या सुखात गुरफटलेली आहे. आज
लक्षात ठेवा, इंस्टाग्राम उघडल्यानंतर जर सर्व व्हिडिओ कोंबड्याचे आणि बकऱ्याचे चालत असतील तर आपण किती विषयात गुंतलेली माणसं आहे हे लक्षात ठेवा. आज मिलियनपर्यंत फॉलोवर्स जर कोंबड्या बकऱ्या कापणारे आणि रस्त्यावर लटकवणाऱ्याचे असतील तर आपण कोणत्या दिशेने आपल्या महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे लक्षात ठेवा. फार अवघड विषयाच्या सुखात गुरफटली माणसं आणि संत संघाचा विसर पडला. म्हणून महाराज म्हणले मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. आणि हे दिल्यानंतर मी काय करेल, गुण गायीन गुण गायीन वा 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 वा. गुण गायीन गुण वा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व. मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणांवाद गाईल. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्यासी. भावे गावे गीत शुद्ध करून या. महाराज म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी. भजन करायचं असेल तर प्रेम पाहिजे. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे. ओंगळवानं भजन असेल तर ते नरकाला नेत असता. म्हणून माणसानं आवडीनं भजन करावं. आवड वेगळी आणि गरज वेगळी. आवडीनं भगवंताचं नामस्मरण करावं. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. बस जीवनामध्ये मला काही जोडायचं नाही, कारण देवानं हे सुंदर शरीर त्याच्या भजनासाठी दिलेलं आहे. देवे दिला दे भजना गुमटा. देवे दिला देह भजना गुमटा. तो या झाला पाटा बाधिकेचा. तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह हो भजना गुमटा. देवे दिला देह हो भजना गुमटा. मनुष्य जन्मन मोल रे मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्मन मोल रे मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. एक क्षणाचं जीवन लक्षात ठेवा. महाराज म्हणतात भगवंताचं भजन जर केलं नाही तर नाही तरी गेला जन्म. लक्षात ठेवा. अमृत है हरि नाम जगत में. अमृत है हरि नाम जगत में.
इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. भजन नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला पोरग झालं, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होता. कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. महाराज म्हणले आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसम. कुत्र्याला भूक लागती, माणसाला भूक लागती. कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे. भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे. मग याच देही गडे देवाचे भजन चिंतन आणि कहे ज्ञान नाही पोटे, म्हणून गुण गायीन आवडी, याची माझे सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाची. पण कशासाठी गुण गायीन आवडी, मग कसं विठोबा रखुमाई. जय सर्वांनी हात वर करा, सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल, बाय माणसं गडी माणसं, आव वैव याडी डोकरा, सर्वांनी करा आणि छान भजन म्हणा. आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, आलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी सहितं नमामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटादवीरलज्ज्वल प्रभाभावितस्तने करेवलं विलम्बितां भुजङ्गपुङ्गमालिकाम्. ओम नमः शिवाय, ओम